महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमा भागातील मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। समितीचे झुंजार अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अलीकडे निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर मरगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यापूर्वी ते समितीचे खजिनदार म्हणून कार्यरत होते। मंगळवारी झालेल्या विशेष बैठकीत ठराव मांडण्यात आला आणि उपस्थित सर्व सदस्यांनी मरगाळे यांच्या नावाला एकमुखी अनुमोदन दिले। निवड जाहीर होताच कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किनेकर यांनी मरगाळे यांचा पुष्पहार घालून सत्कार केला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून केला। संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अरे कोण म्हणतंय देत नाही। प्रकाश मरगाळे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बेळगाव करवर निपाणी विदर्भ हलकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे। शिवाजीराव या मरगाळे माझी आज मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आलेली आहे आणि हे नाव माझे आमदार आणि आमचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर यांनी सुचवलं आणि त्या नावाला आमच्या सर्व सभासदांनी एकमुखी पाठिंबा देऊन आपले विचार व्यक्त केले आणि माझ्यावर त्यांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची कुठल्याही प्रयत्न करणार नाही हे माझं एक बीज वाक्य आहे। दुसरं, जी सह्यांची मोहीम मराठी पत्रकार संघाने घेतलेली आहे त्या ह्याच्यात महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणून आम्ही जी काय त्यांना मदत करायची आहे ती पूर्ण मदत ताकदीनिशी करू आणि जो त्यांनी निर्णय घेतील मराठी पत्रकार संघ त्या पत्रकार संघाच्या पूर्ण पाठीशी आम्ही राहू। त्यांनी जिथं बोलवतील त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊ आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि नजीकच्या काळात आपला जो एक मोर्चा स्थगित ठेवलेला आहे सध्या तो देखील या आमच्या ज्योतिबाची जत्रा आणि हे 2-3 जत्रा आहेत ह्या संपल्यानंतर एक बैठक घेऊन त्या बैठकीत आपण व्यापक असा तो मोर्चाचा निर्णय घेऊ आणि सर्व समितींच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन तालुका बेळगाव खानापूर या सर्वांना विश्वास घेऊन एक भव्य असा मोर्चा काढून कर्नाटक सरकारला धडकी भरेल अशा स्वरूपाचा एक इशारा त्याआधी आम्ही एक शिष्टमंडळ नेऊन देऊ आणि त्या संदर्भात पुढील आठवड्यात आपण एक बैठक मध्यवर्तीची घेऊन या पुढच्या कार्याची सुरुवात करू। कार्याध्यक्ष मनोहर किनेकर यांनी आपल्या भाषणात मरगाळे यांचे अभिनंदन केले। त्यांच्या कार्यकाळाची सुरुवात मराठी जिल्हा पत्रकार संघाच्या 1 लाख सह्यांच्या मोहिमेपासून होत असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच कन्नड सक्ती विरोधातील मोर्चा यशस्वी करण्यासाठी त्यांनी पुढाकार द्यावा असे आवाहनही त्यांनी केले। कर्नाटक सरकारच्या नामफलक धोरणावर भाष्य करताना किनेकर म्हणाले की 60% कन्नड आणि 40% इतर भाषा या नियमानुसार मराठीला योग्य प्रमाणात स्थान मिळाले पाहिजे। तसेच या धोरणाची अंमलबजावणी प्रथम सरकारी कार्यालयापासून व्हावी अशी मागणी त्यांनी केली। मराठी नामफलक हटवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला ठामपणे विरोध केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला। पुढील सर्व आंदोलन यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी मरगाळे यांच्या पाठीशी उभे राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली। आणि त्याचप्रमाणे या त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात ही बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या 1 लाख सह्यांच्या मोहिमेनं होत आहे आणि त्यांनी ती यशस्वी करावीची विनंती करतो। आणि त्याचबरोबर आता मनोहर म्हटल्याप्रमाणे जो काही आपण कन्नड सक्ती विरोधी मोर्चा काढायचा ठराव मागच्या मीटिंगमध्ये केलेला आहे तो मोर्चासुद्धा यशस्वी करण्यासाठी आपली सूत्र घेऊन आपल्या कामकाजाला प्रकाश मरगाळे साहेबांनी सुरुवात करावी। त्यांनी म्हटल्याप्रमाणे मनोहर म्हटल्याप्रमाणे शिष्टमंडळ ही ज्योतिबाची यात्रा संपल्यानंतर आपण घेऊया आणि त्याच्यानंतर आपण मोर्चाची तारीख ठरवून त्याप्रमाणे तयारी लावूया। हा मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणात यशस्वी करणं गरजेचं आहे कारण हा मराठी संस्कृतीच्या मराठी अस्मितेचा प्रश्न आहे। कारण बेळगावमध्ये त्यांनी सांगतात की कायद्याप्रमाणे 60% कन्नड आणि 40% इतर भाषा, मग 40% इतर भाषामध्ये समजा तरी 20% इंग्लिश लिहिलं तर 20% मराठी ही लोकल भाषा यायलाच पाहिजे आणि हे प्रथमतः सरकारी ऑफिसर व्हायला पाहिजे। कायद्याची अंमलबजावणी सगळ्यासाठी असते, फक्त पब्लिकसाठी नाही तर सरकारी ऑफिससाठी सुद्धा असते आणि त्याप्रमाणे या मोर्चाचं ध्येय आम्ही तेच ठेवून पहिला सर्व सरकारी ऑफिसवरती
या कायद्याची अंमलबजावणी करावी. त्याच्यानंतर लोकांनी त्याची अंमलबजावणी करावी. आणि जर कुणी मराठीचे बोर्ड काढायचा प्रयत्न केला, हा कायदा सरकारमध्ये अंमलबजावणी आणायच्या अगोदर तर त्याला दशार्थाचं उत्तर देण्यात येईल, अशा प्रकारची एक धमकीवजा इशारा हा मोर्चा राहील. आणि त्याप्रमाणे प्रकाश मंडळाप्रमाणे सूत्र हातात घेऊन आपलं ही या बैठकीत सरचिटणीस तथा माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटकी यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ पेनकुरामला.